लग्नाला 7 वर्ष झाली होती. प्रेम होतं, पण शब्द नव्हते. काळजी होती, पण वेळ नव्हता. आणि एक दिवस तिच्या मोबाईलवर आलेल्या एका मेसेजमुळं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. तो मेसेज तिच्या नवऱ्याचा नव्हता, पण त्या मेसेजने त्याला जाणवलं तो तिला गमावतोय. हळूहळू, शांतपणे. आजची ही कथा आहे एका नवरा-बायकोची, नात्याची, जिथे प्रेम होतं पण अहंकार जास्त होता. आणि एका छोट्याशा प्रयत्नाने पुन्हा उजळलं त्यांचं संसाराचं आकाश. रात्रीचे 11:30 वाजले होते. रोहन ऑफिसमधून थकलेला घरी आला. दरवाजा उघडला. घरात शांतता होती. स्वयंपाकघरात लाईट चालू होती. डायनिंग टेबलवर त्याचं जेवण वाढलेलं होतं. आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली होती त्याची बायको सायली. सायलीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. कैस सेल बांधलेले, चेहऱ्यावर थकवा आणि मनात काहीतरी दडलेलं. जेवण वाढलंय, ती शांतपणे म्हणाली. एवढंच उत्तर देत रोहन हात धुवायला गेला. हे पहिल्यांदाच नव्हतं. गेल्या महिन्यापासून असंच चाललं होतं. सायली आणि रोहनचं लव्ह मॅरेज होतं. कॉलेजमध्ये पहिल्यांदा सायलीला पाहिलं तेव्हा रोहन थेट तिच्या प्रेमात पडला होता. तिच्या हसण्यातून जादू होती. तिच्या बोलण्यात गोडवा होता. रोहन तिच्या मागे फिरायचा, नोट्स द्यायचा, तिला चहा पाजायचा. आणि एक दिवस त्याने धाडस करून विचारलं, सायली, तू माझ्यासोबत आयुष्यभर राहशील का? सायलीने लाजत मान हलवली होती. त्या दिवसापासून त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. लग्नानंतर सुरुवातीची 2 वर्ष खूप सुंदर होती. लाँग ड्राईव्ह, अचानक सरप्राईज, वाढदिवसाला केक, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या. रोहनच्या नोकरीचा ताण वाढला. सायलीने जॉब सोडून घर सांभाळायला सुरुवात केली. आता रोहनचा दिवस ऑफिसमध्ये जायचा आणि सायलीचा दिवस घरात एकटीच. सायलीला त्याच्याशी बोलायचं असायचं. तिला तिचा दिवस सांगायचा असायचा. पण रोहन थकलेला असायचा. आता नको ना बोलूस, डोकं खूप दुखतंय, तो म्हणायचा. आणि सायली शांत व्हायची. एक दिवस रोहन घरी आला तेव्हा सायली बाथरूममध्ये होती. तिच्या मोबाईल टेबलवर होता. मोबाईलवर मेसेज आला. तू ठीक आहेस ना? कालपासून उदास वाटतेस. रोहनच्या छातीत धडधड वाढली. हा कोण? त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. तो मेसेज तिच्या जुन्या कॉलेज फ्रेंडचा होता, अमय. रोहनच्या मनात संशयाची बीज पेरली गेली. सायली बाहेर आली. हा अमय कोण आहे? रोहनने रागाने विचारलं. सायली थोडी दचकली. कॉलेज फ्रेंड आहे. फक्त विचारपूस करत होता. मग माझ्याशी का नाही बोलत तू? रोहनचा आवाज चढला. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तू ऐकतच नाहीस रोहन. घरात शांतता पसरली. त्या दिवसानंतर दोघांमध्ये दुरावा वाढला. रोहन जास्तच कामात बुडाला. सायली अजून शांत झाली. एका रात्री सायली बाल्कनीत उभी होती. डोळ्यात अश्रू वाहत होते. रोहनने तिला पहिल्यांदाच नीट पाहिलं. ही तीच मुलगी होती का, जी त्याच्यासाठी जग सोडायला तयार होती? आज ती एकटी का वाटत होती? दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसमध्ये असताना त्याला अचानक सायलीचा जुना फोटो दिसला. यांच्या लग्नाचा दिवसाचा. त्या फोटोत दोघंही हसत होते. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी शेवटचं कधी तिला आय लव्ह यू म्हटलं होतं? त्याला आठवतच नव्हतं. त्याने जाणवलं सायली चुकीची नव्हती. तोच तिच्यापासून दूर गेला होता. त्या संध्याकाळी रोहन नेहमीपेक्षा लवकर घरी आला. घरात अंधार होता. सायली किचनमध्ये होती. रोहन तिच्या मागे गेला आणि हलक्या आवाजात म्हणाला, सायली. ती वळली. रोहनच्या हातात एक छोटंसं गुलाब होतं. सॉरी, मी तुझं ऐकलंच नाही. कधी? सायलीचे डोळे भरून आले. मला तुझ्याकडून काही मोठं नको होतं रोहन. फक्त थोडा वेळ हवा होता. रोहनने तिचा हात हातात घेतला. आजपासून रोज 15 मिनिटं फक्त तुझ्यासाठी. मोबाईल नाही, ऑफिस नाही, फक्त तू आणि मी. सायली हसली. खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर खरं हास्य होतं. त्या दिवसापासून दोघांनी छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या. रात्री एकत्र जेवण, रविवारी एकत्र फिरायला जाणं, आठवड्यातून एकदा डेट नाईट. रोहन आता तिचं ऐकू लागला. सायली पुन्हा खुलू लागली. एक दिवस सायलीने त्याला सांगितलं, मी पुन्हा जॉब करायचं ठरवलंय. रोहन हसला.
मी आहे तुझ्यासोबत. त्या दिवशी सायलीला जाणवलं तिचा नवरा फक्त तिचा जोडीदार नाही तर तिचा आधार आहे. प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नाही. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं. नात्यात भांडण येतात, संशय येतो, राग येतो. पण जर दोघेही थोडं झुकले तर संसार तुटत नाही, उलट मजबूत होतो. एका रात्री सायली रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, जर त्या दिवशी तू मला थांबवलं नसतंस तर कदाचित आपण हरवलं असतो. रोहन हसला. तू माझी आहेस, पण मी तुला कधी सांगितलंच नाही. आज सांगतो. आय लव्ह यू सायली. खूप खूप. सायलीने डोळे मिटले. बाहेर पाऊस सुरू होता आणि घरात पुन्हा एकदा प्रेम फुललं होतं. सगळं ठीक चाललं होतं. सायलीने जॉब सुरू केला होता. रोहन तिच्या प्रत्येक पावलांवर साथ देत होता. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना सायलीचा अपघात झाला. फोन आला तेव्हा रोहन मीटिंगमध्ये होता. हॅलो, तुम्ही सायलीचे नवरे बोलताय का? त्यांचा छोटासा अपघात झालाय. काळजी करू नका, पण तुम्ही लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये या. रोहनच्या हातातून फोन निसटला. त्याच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता, सायली. रोहन धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सायली बेडवर होती. कपाळावर पट्टी, हाताला सूज. ती शुद्धीत होती, पण थोडी अशक्त. रोहन तिच्याजवळ बसला. सायली, काही नाही ना? खूप लागलं का? त्याचा आवाज थरथरत होता. सायली हलकेच हसली. मी ठीक आहे. इतकं काही झालं नाही. पण तू इतका घाबरलास का? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तुझ्याशिवाय मी काहीच नाही. त्या एका वाक्याने सायली शांत झाली. तिने पहिल्यांदा रोहनच्या डोळ्यात इतकी भीती पाहिली होती. तिला गमावण्याची भीती. डॉक्टरांनी सांगितलं, काळजीचं काही कारण नाही. 2 आठवडे पूर्ण विश्रांती. त्या 2 आठवड्यात रोहन पूर्ण बदलला. तो ऑफिसमधून सुट्टी घेतली. तिला औषधं दिली, तिच्यासाठी सूप बनवलं, तिचे केस हळूच कुरवाळले. एक रात्री सायली झोपलेली असताना रोहन तिच्याकडे पाहत बसला होता. त्याला आठवलं, तीच मुलगी होती जी लग्नानंतर पहिल्या दिवशी त्याच्यासाठी पहाटे उठून चहा बनवला होता. तीच मुलगी होती जी त्याच्या प्रत्येक यशात सर्वात जास्त आनंदी झाली होती. आणि तोच तिच्यासाठी वेळ काढू शकला नव्हता. रोहनने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. सायली बरी झाल्यावर रोहनने तिला सांगितलं, रविवारी तयार राहा, आपण बाहेर जाणार आहोत. सायली हसली. कुठे? सरप्राईज. रविवारी रोहन तिला त्याच्या जुन्या कॉलेजसमोर घेऊन गेला. जिथे पहिल्यांदा त्याने तिचा हात धरला होता, जिथे त्याने तिला प्रपोज केलं होतं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन गुडघ्यावर बसला. मिसेस सायली रोहन देशमुख, पुन्हा एकदा माझ्याशी लग्न करशील का? सायली हसत रडू लागली. हो, 1000 वेळा हो. आजूबाजूला टाळ्या वाजू लागल्या. काही दिवसांनी सायलीने रोहनला एक छोटंसं गिफ्ट दिलं. त्यात एका छोट्या बाळाचे बूट होते. रोहन गोंधळला. सायली हसत म्हणाली, आपण आई बाबा होणार आहोत. त्या क्षणी रोहनच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने सायलीला घट्ट मिठी मारली. तू मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंस. 9 महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलगी आली. रोहनने तिला हातात घेतलं आणि सायलीकडे पाहिलं. धन्यवाद मला पूर्ण केल्याबद्दल. सायली हसली. आपण एकमेकांना पूर्ण केलंय. बाहेर पाऊस पडत होता, जसं त्या दिवशी, जेव्हा त्यांचं नातं पुन्हा जुळलं होतं. पण आज तो पाऊस वेगळा होता. आज तो पाऊस आनंदाचा होता. मित्रांनो, नातं तुटत नाही. एक मोठ्या कारणामुळे ते हळूहळू तुटतं. वेळ न दिल्यामुळे, संवाद न ठेवल्यामुळे. जर तुमच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती असेल तर आजच त्यांना मिठी मारा, कारण उद्या उशीर होऊ शकतो. मंडळी, ही छोटीशी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.